नमस्कार, मी निकिता. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरील आणखी एका व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. तर थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपला व्हिडिओ कोणत्या विषयावरती असणार आहे. हल्ली सगळीकडेच हा विषय आता चिंतेचा बनलेला आहे की मुला-मुलींचे लग्न होत नाहीत. म्हणूनच एका अज्ञात लेखकाने लिहिलेला लेख मी तुमच्याशी आज शेअर करते. हल्ली चांगले मुलगा-मुलगी असूनही लग्न होत नाहीत. का? कारणे असंख्य आहेत. जसं की कमी शिक्षण आहे, नको. पगार कमी आहे, नको. खेड्यात राहतो, नको. शेती नाही, नको. स्वतःचे घर नाही, नको. घरात सासू-सासरे आहेत, अरे बापरे, नको. शेती करतो, अजिबात नको. धंदा करतो, काय सांगावं, खड्ड्यात जाईल, नको. शहरापासून फार लांब राहतो, नको. माझं आयुष्य या शहरात गेले, त्या शहरात मी कसं ॲडजस्ट करणार. रंगही काळा आहे, अरे बापरे, नको. विरळ केस आहेत, नको. टक्कल आहे, नको. बुटका आहे म्हणून नको. फार उंच आहे म्हणून नको. जाड आहे म्हणून नको. तगडा आहे म्हणून नको. चष्मा आहे म्हणून नको. तो ज्या एरियात राहतो ना, तो एरिया बरोबर नाही म्हणून नको. आता पुढे काय, मंगळ आहे म्हणून नको. त्याच्या पुढचं काय, एक नाड आहे म्हणून नको. नक्षत्राचा दोषच आहे, मैत्री दोषच आहे, राक्षसगण मनुष्यगण दोषच आहे, मग नको. आता जर अशा असंख्य कारणांनी तुम्ही लग्नाला नकार देत राहिला तर लग्न करणार कधी? संसार कुणाबरोबर करणार? तुम्ही मायबाप होणार कधी? तुमच्या जीवनात नातवंडे येणार कधी? तुम्ही सासू सासरे आजी आजोबा होणार तरी कधी? एवढ्या सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती गुणवैशिष्ट्ये असतात ते आईवडील सांगू शकतील का? अनेक मुलींना स्वयंपाक येत नाही, चहा करता येत नाही, संसार कसा करतात हे माहीत नाही, तडजोड कशी करायची माहीत नाही. मान्य आहे, मुली हुशार आहेत, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची आणि त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार. मग त्या अपेक्षा पूर्ण नाही होत म्हणून तुम्ही स्थळांना नकार देत राहणार. आणि या सगळ्या कारणांमध्ये मुलींचं वय मात्र वाढत राहणार. या सगळ्यात नुकसान होते ते म्हणजे कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या निर्व्यसनी मुलांचे, ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो. पण मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या वेल सेटलच्या व्याख्येमध्ये ते काय बसत नाहीत. त्यामुळे ही स्थळं मागे पडतात. शेतकऱ्यांच्या मुलांच्या बाबतीत तर फारच प्रॉब्लेम आहेत. शेतकरी असणाऱ्या मुलाला मुली तर मिळतच नाहीत. मुलाच्या लग्नाच्या वेळेस असणाऱ्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा मुलावर विश्वास दाखवून मुलीचं त्याच्यासोबत लग्न करून देणं गरजेचं आहे. कारण त्या मुलाचा पगार आत्ता आहे, तो भविष्यात राहणार नाही. त्याचं कर्तृत्व बघा, त्याचा होतकरूपणा बघा. त्याचं कर्तृत्व आणि होतकरूपणा असेल तर निश्चितच त्याचा पगार वाढणार आहे. तो काही शांत बसणार नाही. जशी मुलीची स्वप्ने असतात तशी मुलांची देखील स्वप्नं असतात. त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी उत्साह, उमेद आणि बळ मिळणार आहे. आणि पगारही चांगला आहे म्हणल्यावर मुलगी पण सुखी राहील. हा गैरसमज आहे बरं का, लक्षात ठेवा. कित्येक करोडपतींकडे नांदणाऱ्या मुलींनी देखील तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यांच्या केसेस चालू आहेत सासरकडच्या लोकांसोबत. भरपूर पैसा असला म्हणजे मुलगी सुखी असते असं अजिबात नाही. भविष्यात काय होणार आहे याचा शक्यतो आपल्याला अंदाज येत नाही. एखादा पोरगा चांगल्या नोकरीला असेल तर तो नोकरीवरून खाली येऊ शकतो. रंकाचा राजा राजाचा रंक होऊ शकतो. हल्ली लग्न मुला-मुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉलचा विषय झाला आहे. माझा जावई डॉक्टर आहे, माझा जावई इंजिनियर आहे हे सांगण्यात आणि एवढं लाखाचं पॅकेज घेतो, तेवढ्या लाखाचं पॅकेज आहे
हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतोय आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतोय. पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकीच्या मुलांनी करायचं काय? त्यांची लग्ने कशी होणार हा प्रश्नच आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा लग्न व्हायची तेव्हा मुलं मुली एकमेकांना पाहायची देखील नाही. लग्न लावून दिली जायची, मग काय घटस्फोट व्हायचे का? तेव्हा ॲडजस्टमेंट केली जायचीच ना. उलट तेव्हा घटस्फोटांचं प्रमाण कमी होतं. पण जेव्हापासून लग्नामध्ये शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला महत्त्व आलं आहे तेव्हापासून घटस्फोटांचं प्रमाणही वाढलेलं आहे. हे विसरून चालणार नाही. आईवडिलांनी आपल्या मुलामुलीचा सुखाचा विचार जरूर करावा, पण तो करत असताना त्यांच्या वाढत चाललेल्या वयाचा आणि निघून गेलेल्या वेळेचं भान पण ठेवलं पाहिजे. कुठेतरी थांबायला हवे आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवे. कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात. ज्योतिषांकडे माझं लग्न कधी होईल असे विचारायला जाणाऱ्या मुलांची वय 35 ते 40 वर्ष असते. हे ऐकून आश्चर्यच वाटतं. कारण तुमचं लग्न कधी होणार, तुम्हाला मुले बाळे कधी होणार आणि तुम्ही नातवंडांचा आनंद कधी घेणार? लक्षात घ्या, आज आहे ते उद्या नाही, उद्या आहे ते परवा नाही. त्यामुळे आत्ताचा क्षण आनंदामध्ये काढून सुखी संसाराला सुरुवात करा. प्रत्येकाला 100% मनाप्रमाणे मिळतंच असं नसतं. त्यामुळे जे मिळेल त्याच्यामध्ये आनंद माना. तुमच्या मुलीच्या जावयाच्या पायात जर लक्ष्मी असेल तर निश्चितच प्रगती होणार आहे. कधी कधी असे ऐकायला मिळते की मुलाचं स्वतःचं घर नाही असे मुलीचे वडील म्हणतात. तेव्हा मुलाचं वय किती? तर 28 ते 30 या रेंजमध्ये असतं. अहो काका, तुमचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा तुमचं या वयामध्ये स्वतःचं घर होतं का? अर्थातच ते तुमच्या वयाच्या 50व्या वर्षी झालं आहे. त्याच पद्धतीने त्यांना असं वाटतं की 25 ते 30 रेंजच्या मुलाची एवढी प्रगती झाली पाहिजे की बास रे बास, मुलीला आपल्या त्याने मर्सिडीजमध्ये फिरवावं. पण लक्षात घ्या, थोड्याशा आपल्या अपेक्षा कमी करा. यात मी म्हणत नाही मुलीचे वडील चुकीचे आहेत, पण थोडेसे अपेक्षांचे ओझे कमी करा, म्हणजे आपल्या मुलामुलींची लग्ने ठरतील. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? तर या अज्ञात लेखकाचे आपण आभार मानूया. त्याने आपल्याला रियालिटी दाखवली आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जवळच्या लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा.